हा मस्त निघू राहिलं ना ते. कोणाचं आणलं मग हे कोळप तुम्ही? सांगा ना मॅडम, तुम्ही असं काय करू राहिल्या? ते पक्का सरपंचाचं आणलं ना का दीदी? असं का? रंजनाताई लोखंडे कोळप आणायले सध्या आणलं पक्का सरपंचाचं. काय 500 रुपये रोज सांगा, 1000 म्हणलं जास्त होतंय. सांगता कोणाला पण? ते आता शेअर करणाऱ्याला सांगावं लागेल ना. व्हिडिओ काढू राहिलो पण आता शेअर लाईक करणारे बाकीचे. मस्त गवत काढता, लय मस्त जमू राहिलं त्यांना. लगे आहे का असं कोळप कोणाकडं? कोणाकडंच नाही. त्याची टायर घासेली पण जरा. पा बरं किती कष्ट करायला लागते, किती ऊन आहे. हां आणि मला आहे का ताई एवढा भाव? हां तेच म्हणलं, रक्त वतू राहिलो वावर आहे ना उन्हाचं. आणि मला हातात आला की 3000 रुपये क्विंटल सोयाबीन. सांगते कोणाले? ते शेअर करणार राहिले, लाईक करणार राहिले, शेअर करणार राहिले. मी जी बनवून राहिले ती सुरेखा लोखंडे, त्याला कळतच म्हणा. त्या आणू राहिले त्या रंजनाताई लोखंडे. पुन्हा काय ऐकू राहिलो आम्ही? शिवपुराण ऐकू बी येत असन. काम बी चालली आहे. आम्ही एक काम नाही करत, सारे काम करतो. गवत बारीक असतानाच हे करून टाकता येतं, त्याच्यामुळं हे कसं कोळप फायद्याचं आहे. आमची भूमिका चांगला आहे. ते आणावं लागते कोळपे. केळवदले आहे ना बळीराज कोळपे, त्याला समोरून हे टिपणीसारखं तेच कोळपे आणलं आपल्याला. आता एक एक घेऊन आलो भाजीपाला चालतात ते. आम्ही नेहमी भाजीपाला करतो, दुपारून काढतो, संध्याकाळी बाजारात जातो. चिखलीचा बाजार संध्याकाळची सगळा, रातच्या 8 वाजता.